संघ जो संघ एक तगड़ा संघ आहे त्या संघाने देखील आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे। या संघाकडे एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे ज्याने प्रभावित केलं या मागील 2 टुर्नामेंटमध्ये, ज्याने एमजे चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ज्याने या स्पर्धेमध्ये म्हणजेच शिवते चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती तोच इथे तनिष नाईक याचा देखील महत्त्वाचा ठरणार आहे। दुसऱ्या इनिंग मध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती नजरा असतील। तनिष नाईक इथे मात्र गोलंदाजीसाठी आले, त्याच्या विरोधात कोण आहे तर जलसिंग पाटील आहे। म्हणजे द्वंद्व इथे मात्र बरोबरीच आहे, आग बरोबरीची आहे, परंतु या आगीवरती इथे आपल्याला फुंकर देखील घालायचे आहे, आगीवरती इथे मात्र नियंत्रण देखील राखायचे आहे। जर आग पेटली तर वणवा येणार शंका नाही आहे। आजच्या दिवसामध्ये जसा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय तसं उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला एक जबरदस्त खेळ पाहायला भेटणार आहे। संजीवजी पुजारी सर यांचा संघ एसपी स्पोर्ट्स कर्नाटकचा हा संघ आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कर्नाटकी ब्रँड कसा असतो तो देखील पाहायला मिळणार आहे। उद्याचा दिवस मिस करायचा नाहीये। उद्या संदीपजी पुजारी सर हे देखील एसपी स्पोर्ट्स या नावाने या कर्नाटकाच्या ब्रँडच्या माध्यमातून इथे येणार आहे शिवते चषकामध्ये आणि त्यांच्याच विरोधात उद्याच्या दिवसामध्ये देखील काही अस्त्र छुपे अस्त्र जे आहेत ती धनंजय पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे। त्यांनी अजून उलगडा केला नाही आहे परंतु त्यांचा उलगडा देखील मोठा असणार आहे। उद्याचा दिवस मिस करायचा नाही आहे। टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी उद्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, त्यामध्ये विकी बोईरचं देखील नाव धारावी एक्सप्रेस ही देखील उद्या येणार आहे। पहिला चेंडू ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, वा जबरदस्त पहिल्या चेंडूवरती वार केलाय, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी। जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले ना तेव्हाच त्यांचा तो इरादा, तो घातक इरादा ज्यासाठी जलसिंग पाटील ओळखले जातात तोच जलसिंग पाटील आता मात्र दहाडताना दिसतोय। पहिला चेंडू जबरदस्त केलाय, आत्मविश्वास पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालाय। जलसिंग पाटीलला रोखावं लागेल नाहीतर या मॅच मध्ये वणवा येणार, हे जंगल जे आहे ते पेटवलं जाणार या शंका नाही आहे। परंतु दुसऱ्या बाजूला इथे देखील तनिष नाईकला देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल। तनिष नाईक देखील एक युवा गोलंदाज आहेत। ओहो बॅट्समॅन अप्रतिम पाहायला मिळाले परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। जबरदस्त चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय। षटकाराचं उत्तर कशा प्रकारे द्यायचं या युवा गोलंदाजाला माहिती आहे आणि इथे अनिकेत पाटोळे देखील सांगतात हा फटका आडव्या बॅटचा नव्हता, हा सरळ बॅटचा होता। सरळ बॅटने केला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता। ज्या या आधीच्या मॅच मध्ये अशा प्रकारचे या चेंडूवरती फटके अनिकेतने खेळलेत देखील। हो नक्कीच चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती पुश केलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चूक केली आहे। बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र थोडासा प्रयत्न केला गेला परंतु त्या चेंडूवरती 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या। या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती विराजमान झाले। 5 षटकांची मॅच आहे आणि या 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावांचं टोटल इथे मात्र उभारायचं आहे। नक्कीच प्रेक्षकांचं देखील हो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्क्वेलेक रिझर्व मध्ये हा फटका केलाय। एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि चिच्चाच्या चपळाईने 2 धावा या कंप्लीट देखील केल्या आहेत। आज तो पुराणा जलसिंग पाटील पुन्हा एकदा जागा झालाय की काय, हा पिंजऱ्यातला वाघ पुन्हा एकदा या मोकळ्या मैदानावरती आला आणि तो दहाडताना हा पाहायला मिळतोय। पडळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे जलसिंग पाटील। पडळ एक छोटंसं गाव आणि त्या गावातून स्वप्न पाहिली या खेळाडूला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणण्याचे काम हे अवधूत पाटीलने देखील केलं आणि त्याचबरोबर नितीन यांनी देखील केलं। यांनी देखील या खेळाडूला पाहिलं आणि त्यांना एक व्यासपीठ दिलं। हो नक्कीच चांगला चेंडू परंतु इथे मात्र तनिष नाईकने हे वादळ जे आहे ते थांबवलंय। जावं लागतंय इथे जलसिंग पाटीलला। बॅक टू द पॅव्हलियन।
आतमध्ये आता मात्र दाखल होत आहेत पुण्याचा सुपरस्टार म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तेच प्रमोद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अजून एक नव्याने साम्राज्य उभं करणारा हा खेळाडू आहे. पुन्हा म्हटलं की नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येतं असं गाव ज्या गावाचा इतिहास हा दूध व्यवसायासाठी ओळखलं जाणारे गाव आहे. दूध संकलन या गावामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. असं एक गाव कोल्हापूर विभागामध्ये दूध संकलन या गावातून मोठ्या प्रमाणात होतं. नक्कीच शेतकरी म्हणजेच देशाचा ब्रँड याच गावातून तयार झाला आणि त्याच ब्रँड मधून हा ब्रँड तयार झालाय. नक्कीच सांगा चेंडू इथे मात्र खोदून काढलाय आणि त्यानंतर एकेरीची त्याची चपाई 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. नक्कीच इथे 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 12 धावा फलकावरती लागलेत. एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर देखील धावसंख्येला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवले. पहिल्या षटकाच्या खेळ संपुष्टात 12 धावा फलकावरती. सितारा म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळले या खेळाडूने. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू आहेत. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले देखील जातात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट हे रबर बॉलचं हे विश्व या विश्वामध्ये देखील साम्राज्य उभं करायचं या खेळाडूला. ओ या चेंडूवरती हुक शॉट ज्यासाठी ओळखले जातात आणि तो हुक शॉट इथे मात्र सीमारेषा पार आलाय, चौकार आलाय. या आधीच्या मॅच मध्ये देखील या खेळाडूचा आपण अभ्यास केला असेलच परंतु इथे चूक केली. चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार प्रशांतच्या माध्यमातून खर्च केला गेला आहे परंतु हा खराब चेंडू होता परंतु कमबॅक केला जाईल प्रशांतच्या माध्यमातून या शंका नाही आहे. कारण का हा टॅलेंट आहे या खेळाडूकडे. कारण का या आधीच्या मॅच मध्ये आपण ते टॅलेंट पाहिलं होतं. फलंदाजांना रोखलं होतं या खेळाडूने. पहिल्या मॅच मध्ये जेव्हा या संघाच्या विरोधात मॅच झाली होती तेव्हा प्रशांतची गोलंदाजी देखील असरदार साबित ठरली होती परंतु या मॅच मध्ये देखील ती असरदार गोलंदाजी करावी लागेल. कारण का अपोजिट संघ हा दर्जेदार संघ आहे. जीवनजी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळतोय हा संघ. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती आपली बहुमूल्य विकेट. मगाच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये कुठेतरी मोठा इम्पॅक्ट टाकू शकला नाहीये आणि ही विकेट आल्यानंतर इथे ग्रामीण मराठा बेळगावचा संघ हा जल्लोष करताना पाहायला मिळतोय. कारण का या विकेटची किंमत त्यांना माहिती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती ती महत्वाची विकेट जी आहे ती प्राप्त केली जाते.
धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 धावा फलकावरती. ओहो, संतोष कासवाडकर आले आणि त्यांच्या माध्यमातून या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हुक शॉट आणि चेंडू सर सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी चांगला फटका इथे मात्र खेळला, पनगटाचा वापर केला आणि त्यानंतर चौकार हा जो आहे तो खिचला गेलाय. प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव या मॅच मध्ये दाखवावा लागेल, कारण का अनिकेत पाटोळे जे यांनी मगाच्या मॅच मध्ये जबाबदारी घेतली होती आणि ते बाद झालेत आणि म्हणूनच कुठेतरी या मॅच मध्ये जे बुद्धिबळाचे जे खेळ आहे तो खेळावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ, कारण का चाली रचायचे आहेत. प्रत्येकाला इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, अपोजिट संघाला चेकमेट करायचं आहे आणि आपलं साम्राज्य उभं करायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र ज्या चाली आहेत त्या रचाव्या लागतील या मॅच मध्ये. पाहूया कशा प्रकारे त्या चाली रचताना दिसतील हे दोन्ही संघ. एकमेकांच्या विरोधात एक एक चाल जे आहे, एक एक प्याद जे आहे ते पुढे केलं जात आहे आणि ते प्याद आज वजीर बनणार आहे. कोणतं प्याद असेल ते आज वजीर बनेल हे देखील पाहावं लागेल. जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स देईल तो नक्कीच आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या मनावरती राज करेल, कारण का आज मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आलेत. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे लिगबाईच्या स्वरूपामध्ये मला वाटतं ही धाव आली असेल. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच बॅटच्या स्वरूपात ओके बॅटच्या स्वरूपामध्ये आलेत. ओके सॉरी, बॅटच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात. मला वाटलं होतं की या लिगबाईच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात, परंतु या चेंडूवरती बॅटचा संपर्क झालाय. हलकासा चेंडू जो आहे तो ब्रश करून गेला आणि त्याचमुळे या चेंडूवरती बॅटच्या स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळालेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा फलकावरती. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती टॅप केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये किती होत्या तर पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि या षटकामध्ये चौकार पहिल्या चेंडूवरती आला होता. म्हटलं होतं या षटकामध्ये धावा येतील, परंतु कमबॅक केलाय प्रशांतने देखील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रशांतच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकलेत, 10 धावा खर्ची केल्यात आणि एक महत्वाची विकेट. ती महत्वाची विकेट कोणाची होती? जे मगाच्या मॅच मधला हिरो अनिकेत आनंद पाटोळे त्याची ती विकेट होती. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता ही देखील झाली आहे. याच बरोबरने षटक संपलंय. 2 षटकाची सांगता आणि या 2 षटकामध्ये 22 धावा फलकावरती. ही शेवटची मॅच आहे. पहिले 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर दक्कन वना संघाने जपलेत आतापर्यंत 22 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलवरती या 22 धावा आल्यात. त्यामध्ये जयसिंग पाटील आणि अनिकेत पाटोळे हे सलामीवीरांची इथे विकेट आल्या. सुरुवात चांगली झाली होती. इथे मात्र वेट अँड वॉचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झालेत. या चेंडूला कलेक्ट करू शकले नाहीयेत, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लिपच्या दिशेने आणि म्हणूनच या चेंडूला चांगल्या प्रकारे कलेक्ट केलंय. धावा नाहीये मिळाले त्या चेंडूवरती आणि म्हणूनच धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा तिथे मात्र फक्त आणि फक्त 10 धावा आल्या होत्या. हो, चांगला चेंडू इथे मात्र पेच केला आणि त्यानंतर स्लाइस केला. चेंडूला पाठवलं. इथे मात्र
कव्हरच्या दिशेने कव्हरला केला गेल्यानंतर डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलं. कव्हरची जागा खाली आहे. डीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आणि म्हणूनच तोपर्यंत एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट यासाठी केली जाते की इथे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटलं की गोलंदाजासाठी थोडीशी जी लाईन आणि लेंथ आहे ती सातत्य राखणं ते देखील गरजेचं असतं. परंतु या खेळाडूकडे ती क्षमता आहे लाईन ते लेंथ चांगली राखण्याची. दोन्ही संघांनी इथे मात्र एक अरमान बाळगला. विजयाचा तो अरमान जिंकण्याची ती मंजिल आणि त्या मंजिलेला प्राप्त करण्यासाठी चाललेला जो संघर्ष हा देखील पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेश गेंगे सर यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. ते देखील आलेत आणि या चेंडूवरती नक्कीच बीट केलं जात आहे. वेगवान चेंडू टाकला आणि या वेगवान चेंडूवरती फलंदाज जे आहेत ते या चेंडूवरती शांत राहिलेत. थोडीशी दिक्कत पैदा केली या मॅच मध्ये फलंदाजांसाठी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 फलकावरती लागलेत आतापर्यंत. 23-23 आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. हा चेंडू खराब टाकलाय. नक्कीच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा असतील आणि एक्स्ट्रा धाव खर्च केल्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 धावा. हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. पाहायचा एक्स्ट्रा धावांसाठी असेल का नक्कीच पंचांची दोन्ही समांतर पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर अवंतर धावांची कोण पाहायला मिळाले. अवंतर धावा या अवंतर धावा रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 26 धावा या माफ करा 25 धावा या फलकावरती लागल्यात. 25 धावा या फलकावरती पाहायला मिळते. तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावाच खर्ची केलेत गोलंदाजाने. बिगिट करण्याचा प्रयत्न हुक शॉट इथे मात्र पाहायला मिळाला आहे आणि या चेंडूवरती एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ती विकेट आली आहे. काय फेकी पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात या फेकीसाठी. फेकी कोणी गेल्या. उमेश यांच्या माध्यमातून ही फेकी पाहायला मिळाली. जबरदस्त फेकी डायरेक्ट इथे मात्र ही फेकी जो पाहायला मिळाली. लॉंग लेग आणि त्याचबरोबर डीप फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत होते इथे उमेश आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी सुद्धा डायरेक्ट केली आणि म्हणूनच अडचणीमध्ये वाढ झाली. संतोष कासवडकर इथे मात्र माघारी परतले. आतापर्यंत या रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने तितकीशी इम्पॅक्ट तितकीशी छाप पाडली नाहीये. परंतु या मॅच मध्ये ती छाप पाडावी लागेल. ती संधी आहे या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये रनआउट झाले होते. चांगली साथ दिली होती अनिकेतला. परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र आपल्या संघाची साथ सोडली होती. परंतु अनिकेतने शेवटच्या क्षणामध्ये ती मॅच जी आहे ती जिंकली. या मॅच मध्ये ती अनिकेतची जी जबाबदारी आहे ती या मॅच मध्ये या खेळाडूंना प्रमोदला आणि त्याचबरोबर प्रशांतला पूर्ण करावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत 26 हवा. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातो आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा या चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आहे. या धावा येणं देखील गरजेचं असणार आहे कारण का या धावा देखील महत्वाच्या भूमिका बजावतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडूंमध्ये तो ताळमेळ अचूक पाहायला मिळतोय आणि म्हणूनच 2 धावा या कंप्लीट झाल्यात.
ओहो, या चेंडूवरती देखील चांगला फटका खेळला जातोय. हुक शॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. असरदार झालाय हा हुक शॉट. जबरदस्त फटका. 4 धाब्यांसाठी हा फटका केला गेला. डीप फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आलाय. दिवसामध्ये धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 32 धावा फलकावरती. 32 धावा फलकावरती. आणि उद्याच्या दिवसामध्ये राजेंद्रजी पाटील सर यांचा देखील संघ जो आहे तो खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये जे आहे ते रहस्य उलगडलं जाईल. कोणते खेळाडू येतील उद्याच्या दिवसामध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा दिवस महत्वाचा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये विकी भोईर येणार आहेत असं या आम्हाला आमच्या सूत्रांच्या माध्यमातून कळालं. विकी भोईर धारावी एक्सप्रेस ज्याने एमजे चषकाची स्पर्धा गाजवली होती. आणि धावसंख्या 32 धावा. 32 ते देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर कर्नाटकी ब्रँड उद्या पाहायला मिळेल. संदीपजी पुजारी सर यांचा कर्नाटकाचा ब्रँड हा देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. एक चांगली संघबांधणी संदीपजी पुजारी सर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती स्वामीला पाहतोय. चौथ्या षटकासाठी स्वामींची वर्णी लागली जाते. धावसंख्या आतापर्यंत 32 धावा फलकावरती. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय स्वामींनी प्रमोदच्या विरोधात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली स्वामींच्या माध्यमातून या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगला फटका. नक्कीच हा एक जबरदस्त फटका खेळला गेलाय. याच फटक्यासाठी ओळखले जातात इथे आणि तो फटका खेळला गेलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी हा फटका. चौकार. हो, जबरदस्त फटका. प्रमोदच्या बॅट म्हणून हा हवाई सफर. 6 धावांसाठी नक्कीच चांगला फटका खेळला गेला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. नक्कीच या संघाला कोणीही हलक्यात घेऊ नका. हा आहे दक्कन पन्हाळ्याचा संघ जो ओळखला जातो एका घातक फलंदाजीसाठी. ज्या संघाने गेल्या वर्षी मोठमोठ्या संघांना पराभूत केलंय असा हा संघ आहे. जर हलक्यात घेतलं तर नक्कीच त्याचा खामियाजा भोगावा लागेल आणि तो खामियाजा भोगता सध्याच्या घडीला. 42 धावा फलकावरती. अजून एक जबरदस्त वा का फटका खेळलाय. हा फटका जरी आपल्याला सोपा वाटत असेल तरी हा सोपा नाहीये. दूरवरचा हा फटका केलाय आणि हा लाजवाब आहे. ही ताकद आहे या खेळाडूची. रिसचा वापर केलाय आणि त्याचमुळे या चेंडूवरती 6 धाव्यांची मोहर लागल्या. जबरदस्त. हा पुण्याचा वाघ आहे. हा पुण्याचा ढाण्या वाघ आहे आणि आज मात्र बरसलाय. 48 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. या 4 चेंडूमध्ये स्वामींच्या विरोधात तब्बल 16 धावा आल्यात. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर सलगच्या 3 चेंडूंवरती हे 16 धावा स्वामींनी खर्च केल्यात. अजून देखील 8 चेंडू बाकी आहेत आणि या 8 चेंडूंमध्ये येणाऱ्या धावा नक्कीच वर्चस्व गाजवतील.
बेळगाव संघ या संघाने कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक रणनीती वापरली होती. दुसऱ्या मॅच मध्ये या संघाने इम्पॅक्ट दाखवला नव्हता. त्यांना एक वेगळं षडयंत्र त्यांच्या मनामध्ये होत्या, परंतु इथे त्यांना त्या षडयंत्रावरती नक्कीच कुठेतरी तो रिझल्ट आहे जो मनामध्ये निश्चय केला तो रिझल्ट या मॅच मध्ये दाखवावा लागेल, नाहीतर नक्कीच त्यांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आणि धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 49 या धावसंख्येवरती विराजमान होते. आता मात्र प्रशांत आणि त्याचबरोबर प्रमोद ही दोन्ही फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात. प्रशांतच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय. आत्मविश्वासाने बॅटिंग केली जाते प्रशांतच्या मधून. ओहो, थोडासा जर पाहायला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. याचबरोबर षटक संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचल्या 49 धावांच्या फलकावरती. मार्फत केदार आलाय आणि त्याच्या विरोधात इथे मात्र क्लास दाखवलाय. वा, जबरदस्त स्लाइस केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला खेळला गेलाय. पॉइंटच्या खेळाडूच्या इथे मात्र नाकावरती टिचून हा चेंडू जो आहे तो सीमा रेषा पार होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 53 धावा फलकावरती लागले जात आहेत. 53 धावा फलकावरती या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट ज्यासाठी प्रमोद चव्हाण ओळखला जातो. हो, नक्कीच बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली, परंतु हा चेंडू परीक्षा घेणारा पाहायला मिळालाय. चांगला चेंडू इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पायांवरती वेढे ठोकले आहेत. अचूकता दाखवली या गोलंदाजाने या चेंडूवरती. केदार आलेत या चेंडूवरती आणि चांगली गोलंदाजी. 53 धावा फलकावरती. 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. अजून देखील 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. वा, जबरदस्त. आता मात्र षटकाराची मोहर असेल का? नक्कीच आहे षटकाराची मोहर. 6 धावा. इथे समालोचन क्षेत्राला इथे या खेळाडूने सलामी दिली. शानदार षटकार. 6 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65च्या घरावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 65 धावा फलकावरती. आपण या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं, कारण का ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघ या दुसऱ्या मॅच मध्ये तो संघ पराभूत झाला होता आणि तिथे त्यांनी एफर्ट दाखवले नव्हते. त्यांची रणनीती वेगळी होती, परंतु ती रणनीती अंगलट आले की काय अशीच परिस्थिती पाहायला मिळते. कारण का धावसंख्या जाऊन पोहोचली 65. 4 चेंडू झाले आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत.
2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. नक्की चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65. 65 धावा दाखल करते प्रमोद चव्हाण मॅन फ्रॉम पुना. या हो अजून एक विकेट. वा हा तर हा शोधूनच आणावा लागेल. हा भेटेल की नाही हे देखील शंका आहे, कारण का एवढ्या लांब वरती मारलाय या पुण्याच्या दाण्या भागाने. आता मात्र दहाडाला सुरुवात केली आणि ती दहाड आज मात्र या महेश स्पोर्ट्स लिंगनूरच्या ग्राउंड वरती पाहायला मिळते. या संघाला तुम्ही हलक्यात घेतलं होतं, सुरुवातीला पराभूत केलं होतं. सोपं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या, परंतु चुकातूनच माणूस सुधरत असतो आणि त्या चुका सुधारल्या गेल्या आणि महत्वाच्या क्षणामध्ये इथे या मॅच मध्ये भरलेत प्रमोद चव्हाण. सलगचे 3 षटकार पाहायला मिळालेत. या षटकामध्ये तब्बल 22 धावा 5 चेंडू मध्ये पाहायला मिळालाय. 14 चेंडू मध्ये 43 धावांची बहारदार खेळी या पुण्याच्या दाण्या वाघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. हो चांगला चेंडू. नक्कीच या चेंडूवरती कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळलाय. जबरदस्त एफर्ट चांगले दाखवले, परंतु हा चेंडू देखील सीमारेषा पार झालाय. चौकार आलाय. 4 धावेसाठी केला बार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. याचबरोबर 75 धावा बनवल्या गेल्या. 76 धावांचं उद्दिष्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पुण्याच्या या सुपरस्टारसाठी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक जण जबाबदारी घेतोय. या आधीच्या मॅच मध्ये कोणी घेतली होती? अनिकेत आनंदा पाटोळेने. या मॅच मध्ये कोणी घेतली? या मॅच मध्ये घेतली प्रमोद चव्हाणनी जबाबदारी. जे हनुमान स्पोर्ट्स पुन्हा या संघाकडून खेळत असताना हा खेळाडू जो आहे तो जबाबदारीचं क्रिकेट खेळत असतो आणि ओपन मध्ये हा खेळाडू जर पाहायला गेला तर बिंदास खेळत असतो. आज मात्र ती जबाबदारी, आज माझा घरचा संघ आहे असंच समजून इथे मात्र ही बॅटिंग केली आहे. जबरदस्त. आणि जीवन शिंदे सरांच्या माध्यमातून शाबासकीची थाप, ती पाठीवरती शाबासकीची थाप देखील मिळाली या खेळाडूला. प्रेक्षक देखील या खेळाडूला जर पाहायला गेलं तर अभिवादन करतायत. चांगला खेळ केलास त्याबद्दल दाद देखील देत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने देखील हे रण संग्राम सोपं नाही आहे, कारण का दुसऱ्या बाजूने तनिष नाईक सारखा एक युवा टॅलेंटेड खेळाडू देखील आहे. प्रशांत देखील आहेत. म्हणजेच दुसऱ्या बाजूने देखील
पुण्याचा आपला स्टार खेळाडू प्रमोद यानं एक आपल्या नावाला साजेस अशी खेळी केली. ग्रामीण क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा फटक्यांचं त्यानं प्रदर्शन केलं. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती, त्याची प्रचिती आणली ती प्रमोद यानं. त्याच्या 76 धावांच्या तोडीला उत्तर देण्यासाठी मैदानामध्ये येत आहे ते ग्रामीणचे 2 तनिष आणि कोण बॅटमन्स. 12वा खेळाडू बेळगाव ग्रामीणचा 12वा खेळाडू, जरासा माईकशी संपर्क साधायचा आहे. तनिष आणि बॅटमनचं नाव सांगा दुसऱ्या. प्रसाद. तनिष आणि प्रसाद या 76 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. ते एक दोन्हीही बेळगाव ग्रामीणचे एक नवोदित खेळाडू म्हणून ज्यांची ओळख निर्माण करत आहे तो तनिष, त्याला साथ देतील तो प्रसाद. अतिशय उत्कृष्ट असा दक्कन पन्हाळ्याचा संघ, जलसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ, संतोष कासोडकर सर असतील, जलसिंग पाटील असतील, प्रमोद असेल किंवा अनिकेत असेल यांच्या स्टारकास्ट मंडळींच्या माध्यमातून तयार झालेला हा संघ. पण त्याच पद्धतीनं तनिष, प्रसाद अशा नवोदित खेळाडूंच्या माध्यमातून तयार झालेला बेळगाव ग्रामीण संघ. बघूया 50 धावांचा पटलागामध्ये काय होतंय. एक चुरशीचा सामना होईल, हाय व्होल्टेज सामना होईल अशी अपेक्षा. आणि प्रथम पहिलं षटक घेऊन येत आहे तो जलसिंग, सामना करेल तो तनिष. आणि पहिल्या षटकातील षटक घेऊन येतोय तो जलसिंग पाटील, कोल्हापूर जिल्ह्यातून एक स्टारकास्ट मंडळीमधला एक ऑलराऊंडर खेळाडू जलसिंग पाटील. दक्कन पन्हाळाचा हा दक्कन पन्हाळा संघाचा कर्णधार आणि सामना करेल तो तनिष. बघूया काय होतंय. पहिला चेंडू आणि तितक्याच ताकदीनं पटकावला. चेंडू जातोय सीमारेषे पार, 6 धावा. मी मगाशी म्हटलं होतं की हा सामना हाय व्होल्टेज होणार. त्याचं कारण असं आहे की दोन्ही संघ तितक्याच तुल्यबळ पद्धतीचे आहेत. दोन्ही संघ 2-2 सामने खेळून या मैदानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि शेवटचा सामना तितक्यात चांगली होणार यात काही शंकाच नव्हती. पण पहिल्यांदा सुद्धा बेळगाव ग्रामीण यांनी दक्कन पन्हाळ्याला पराभूत केलं होतं, पण त्यावेळेची धावसंख्या थोडी कमी होती. पण यावेळी दक्कन पन्हाळ्याला आपल्या धावसंख्येमध्ये भरमसाठ वाढ केली. पण त्याच्या तोडीस तोड पहिल्या चेंडूवर 6 धावांनी संघाचं खातं खोलतोय तो तनिष. मी सुद्धा काही कमी नाही या पद्धतीचा खेळ करताना तनिष. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्यात यश आलेला आहे ते तनिषला. पहिला चेंडू सीमारेषे पार, 6 धावा. तनिष याच्या अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा एक नमुना म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, मिस झाला. कोणत्याही स्वरूपाची धाव नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि काहीसा निराश झालेला आहे तो तनिष, कारण का गिफ्ट स्वरूपाचा लाडू पद्धतीचा चेंडू होता पण त्याचा फायदा काही घेता आला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो जलसिंग. पुन्हा एकदा ब्लॉकल ऑफसाईडच्या ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता पण हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला चेंडू होता आणि हेलिकॉप्टर लँड झालं ते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट अशी फटकेबाजी तनिषाची. चांगला चेंडू होता पण तितक्या चांगल्या पद्धतीचा फटका म्हणावा लागेल तो तनिष याच्याकडून. एक उत्कृष्ट पद्धतीचा हेलिकॉप्टर शॉटचा नमुना सादर केला तो तनिष यानं. हेलिकॉप्टर उडालं आणि ते लँड झालं डायरेक्ट सीमारेषे पार 6 धावांसाठी. थोडंसं चिंतेचं वातावरण असेल ते दोन्ही संघामध्ये, थोडं चिंतेचं वातावरण असेल ते दक्कन पन्हाळामध्ये, कारण का पहिल्या चेंडूवर 2 षटकार खेचलेले आहेत ते तनिष यानं. तेही कोचले कोणाला, एक स्टार विरुद्ध स्टार हा सामना, पण यामध्ये भारी पडतोय तो तनिष. पुढचा चेंडू टाकण्यासाठी जलसिंग तयार, सामन्यासाठी तनिष तयार. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा शॉर्टपुट पद्धतीचा चेंडू होता पण बॅटचा आणि बॉलचा काही चांगला संपर्क नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तितकं चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागतंय ते तनिष याला. आणि प्रथम स्ट्राईकवर येतोय तो प्रसाद. बघूया काय करतोय.
चांगली अशी गोलंदाजी, चांगला असा कमबॅक म्हणावा लागेल तो जलसिंग्याचा. प्रसादला गोल्डन डकवर त्रिफळाचित करण्यात यश आलेलं आहे ते जलसिंग याला. मी मगाशी म्हटलं होतं की स्टारकास्ट मंडळीमधला हा खेळाडू चांगल्या पद्धतीनं कमबॅक करणार आणि त्या पद्धतीचाच कमबॅक झाला. एक गुड लेंथवरचा चेंडू होता, तो चेंडू जाऊन डायरेक्ट आढळला तो एसटीवर आणि पहिली विकेट प्रसादच्या स्वरूपात शून्यावर गोल्डन डकवर आउट झालेले आहेत ते प्रसाद आणि त्यांची जागा घेऊन येत आहेत ते सुशांत. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी, चांगला कमबॅक म्हणावले होते जलसिंग याच्याने. प्रसादची जागा घेऊन येत आहे तो सुशांत. अतिशय उत्कृष्ट अशी सुशांत पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंज ऑफ पेसचा चेंडू होता आणि ढकलून खेळण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि 1 ओव्हरच्या समांतर धावसंख्या होत आहे ती 13. शहात्तर धावांची इथे मात्र गरज आहे आणि या 76 धावांचा बाटला करण्यासाठी बायकर मॅन आणि या बायकर मॅनने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलाय. मगाच्या मॅच मध्ये यांच्या विरोधात धावा आल्या होत्या, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये आता मात्र एक युनिटी दिसते. या आधी जर पाहायला गेलं तर दक्कन पन्हाळा हा संघ कुठेतरी सैरभैर संघ पाहायला मिळत होता, यांची एकी पाहायला मिळत नव्हती, परंतु आता या संघामध्ये एकी पाहायला मिळाली आणि याचं प्रमुख कारण म्हणजे मगाच्या मॅच मध्ये मिळालेला तो विजय आणि त्यामध्ये अनिकेत पाटोळे याने केलेली ती विजयाची ती महत्वाची खेळी आणि त्या महत्वाच्या खेळीतून एक पुन्हा एकदा एक ऊर्जा जी आहे ती प्राप्त झाली या संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने देखील कौतुक करावं लागेल ग्रामीण मराठा बेळगाव संघाचं, ज्या संघाकडे तनिष नाईक सारखा एक उगवता सितारा जो खेळाडू येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नाव असेल या टेनिस क्रिकेट पटलावरचं. सध्याच्या घडीला या खेळाडूने मोठ्या संघाच्या विरोधात चांगली कामगिरी केली आहे, म्हणजे त्याच्यावरती देखील खूप साऱ्या जणांच्या नजरा येणाऱ्या काळावरती असतील. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तनिष नाईक हे देखील एक मोठं नाव असेल. परंतु सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय केदारला देखील एक चांगले फलंदाज आहेत, लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि म्हणूनच रणनीती ही लेफ्ट आर्म फलंदाजी आहे. या खेळाडूला जेव्हा आपण पाहतोय तेव्हा कुठेतरी ओहो नक्कीच चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. एक लेदर बॉल क्रिकेटचा जसा स्टांड असतो तशा प्रकारचा स्टांड इथे मात्र पाहायला मिळतोय. या खेळाडूची बॅटिंग पाहिल्यानंतर कालच्या दिवसामध्ये जशी विनायक स्वामी बॅटिंग करत होते तशा प्रकारचा स्टान्स पाहायला मिळाला. म्हणजेच कुठेतरी विनायक स्वामीच्या स्वरूपामध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धावा. चांगली गोलंदाजी संतोष कासवडकर सर बायकर मॅन आहेत कोल्हापूरचे आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. ओहो बोटांची जादू नजाकत, परंतु जसिंग पाटीलने चूक केली आहे. थोडेसे नाराज देखील आहेत इथे संतोष कासवडकर, कारण का हा चेंडू जवळजवळ निर्धाव होता, परंतु या चेंडूला चांगल्या प्रकारे कनेक्ट जे आहे ते करू शकले नाहीयेत जसिंग पाटील आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये आले. धावसंख्या 15च्या घरामध्ये. प्रति षटकामध्ये आपल्याला 15ची सरासरी गाठायची आहे. आतापर्यंत आपण या 9 चेंडूमध्ये 15 जमवल्या आहेत. इथून पुढे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आपल्याला त्या 15 धावा बनवाव्या लागतील, कारण का 15ची सरासरी गाठल्यानुसार आपल्याला 30 धावा या 2 षटकामध्ये बनवायच्या आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संतोष कासवडकर इथे मात्र बीट करतायत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु इथे मात्र ग्रामीण मराठा संघाला एकच सांगेन, मुश्किल नहीं इस कायनात में, तू जरा हिम्मत तो कर, हर सपना सच होगा तेरा, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये केदारला. केदारमध्ये क्षमता आहे, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सुशांत हा शांत चेहऱ्याकडे देखील क्षमता आहे. धीम्या गतीचा चेंडू ओळखलाय, ताकद दाखवले, नजाकत दाखवले आणि चेंडूला पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी.
हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय वेगाने इथे मात्र गोलंदाजी केली आणि त्यानंतर चांगला फटका केलाय हर्षवर्धन पाटील यांना देखील आपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हर्षवर्धन पाटील हे क्षेत्ररक्षणासाठीच खास ओळखले जातात आणि ती ओळख दाखवली आहे. याचबरोबर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 22 धावा. हर्षवर्धन पाटील वरंगी पाड्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जातो. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सातत्याने होत असतं आणि ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. म्हणजेच कुठेतरी 8 धावा आपण कमी बनवले त्या षटकामध्ये. त्या 8 धावा येणाऱ्या षटकामध्ये त्या प्लस कराव्या लागतील म्हणजे 15 + 8 म्हणजे आपल्याला जवळजवळ 23 धावा या षटकामध्ये बनवाव्या लागतील. कॅल्क्युलेशन वाढत चाललंय आणि ते कॅल्क्युलेशन वरती नजर ठेवावं लागेल कारण का 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला अजून देखील 18 चेंडू मध्ये 54 धावांची गरज आहे. 18च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जी सरासरी 15ची होती ती सरासरी आता मात्र वाढत चालली आहे 18 वरती गेल्या म्हणजे सरासरीचा जो रेशो आहे ज्या रन रेटने आपल्याला धावा बनवायच्या आहेत त्या रन रेट आता मात्र वाढत चाललाय. तो आटोक्याच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता आता मात्र फलंदाजांना घ्यायची आहे. पाहिजे कशा प्रकारे इथे कमबॅक केला जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. हो नक्कीच कार्पेटच्या साह्याने फटका केलाय जयसिंग पाटीलच्या विरोधात. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चांगल्या रीतीने झाली आहे. नक्कीच चांगल्या प्रकारे फेकी झाली आहे. कौतुक करावं लागेल शुभमचं चांगल्या प्रकारे इथे मात्र फेकी केली आहे. नक्कीच शुभमचं कौतुक. सुरुवातीला म्हणत होते की या चुकीच्या एंडला केलेस परंतु मी म्हणेन शुभमने योग्य ते एंडलाच ही फेकी केली आहे. कलेक्शन झालं नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा आलेत. चांगला फटका इथे मात्र खेळला जातोय. गॅप मध्ये हा फटका खेळला गेला आणि त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मॅन फ्रॉम येवलूज कृष्णात काशीत इन डीप मिड विकेटला इथे मात्र पाहायला मिळतात. चांगले क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच या चेंडूवरती पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय. नो चेंडूचा इशारा म्हणजे पुढील चेंडूवरती फ्रीट पुढील चेंडूवरती वादळाचा इशारा आणि ते वादळ इथे मात्र रोखावं लागेल. चांगला चेंडू टाकून सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर नक्कीच मोठा फटका खेळला गेलाय. जबरदस्त या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती 6 धावा. जबरदस्त फटका. हा षटकार खूपच लांबणीवरचा षटकार पाहायला मिळालाय. ग्रामीण मराठी टीम किंवा दखल मराठी टीमचे कोणी असेल तर प्लीज प्रेक्षक चेंडू द्यायचा आहे कारण का आपल्याकडे स्वयंसेवकांची थोडीशी कमी आहे मॅनपॉवर कमी आहे त्यामुळे प्लीज सहकार्य करायचंय. संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 32 धावा फलकावरती लागले जात आहेत. आमचं स्कोरर चांगल्या प्रकारे पार पडताना स्कोरिंगची भूमिका पार पडताना पाहायला मिळतात. विश्वजीत देसाई सर स्कोरिंगची भूमिका पार पडताना दिसत आहेत. हो जबरदस्त फटका या चेंडूवरती देखील फटका चांगला खेळलाय. हर्षवर्धन पाटील या चेंडूवरती फंबल झाले आणि त्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये देखील ऍड झाल्या आहेत. चांगला फटका केला. या 2 चेंडूवरती आलेल्या या 10 धावा नक्कीच निर्णायक ठरतील. चांगली बॅटिंग करताय प्रशांत शांत चेहरा परंतु हा शांत चेहरा या नावातच आहे. सॉरी सुशांत आहेत. सुशांत आहेत. हा सुशांत नावाचा चेहरा शांत चेहरा जरी दिसत असेल तरी हा शांत नाहीये. कुंकार आहे. तनिष नाईक प्रमाणे या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. ओहो थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न थोडस धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. या चेंडूवरती फेकी चांगली झाली आहे. हो कनेक्शन खराब झालंय आणि त्यानंतर इथे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये.
कलेक्शन खराब झालंय या चेंडूवरती. फेकी चांगली पाहायला मिळाली होती परंतु कलेक्शन खराब. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 38 धावा फलकावरती लागलेत. 38 धावा या फलकावरती लागलेत. म्हणजेच या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हो चांगला चेंडू, नक्कीच दर्जेदार चेंडू इथे टाकला जातोय. याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर 3 षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. प्रति षटकामध्ये आपल्याला 15ची सरासरी सुरुवातीला गाठायची होती. त्यानुसार सध्याच्या घडीला आपल्याला 45 धावा असणं गरजेचं होतं परंतु इथे 38 बनवल्या आहेत. म्हणजे कुठेतरी आपण 7 ते 8 धावा कमी बनवल्या आहेत. पुन्हा एकदा 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. म्हणजे सरासरी वाढत चालली. 12 चेंडूमध्ये 38 म्हणजे 19च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. 38 धावा फलकावरती लागले. जिंकण्यासाठी अजून देखील तेवढ्याच धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा म्हणजे 19ची सरासरी. हे षटक महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये खूप सारा रिझल्ट हा पाहायला भेटणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आळवेचा हा खेळाडू सुशील गायकवाड. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू जबरदस्त टाकला गेला आहे सुशील गायकवाडच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या खेळाडूने देखील मागील काही वर्षांमध्ये केली. या खेळाडूला मी सातत्याने पाहत आलोय. 15 विभागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं आहे. आर्वे स्पोर्ट्स आर्वे या संघाकडून सातत्याने खेळत आलेत ग्रामीण क्रिकेट. आणि त्यानंतर एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली परंतु इथे मात्र जबरदस्त फटका. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट मध्ये तब्दील केला 6 धावांसाठी. सुशांतच्या बॅट मधून धावा आल्या. सुशांतचा जर विचार केला तर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 19 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. तनिषची जी जबाबदारी आहे ती स्वतः इथे मात्र त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आता मात्र मनामध्ये ठाणली. मनामध्ये पूर्णपणे तो निश्चय केला आणि म्हणूनच ते जबाबदारीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. वेगात टाकलाय. थोडस जर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू होता आणि या फुलर लेनच्या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या. कृष्णात काशीच्या माध्यमातून थोडस गडबड पाहायला मिळाल्या. गाई गडबड करून चालणार नाहीये परंतु इथे 2 धावांची गडबड पाहायला मिळाली. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 47. ओ चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि हीच ताकद आहे या खेळाडूची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्यानंतर यष्टिरक्षक स्वतः जलसिंग पाटील कर्णधार शिलेदार आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय यष्ट्यांच्या मागे. आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुशील गायकवाडच्या माध्यमातून. साइडम बॉलिंग ऍक्शन आहे या गोलंदाजी आणि प्रभावी ठरले आहे. नक्कीच या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि फटका इथे मात्र फसलाय आणि त्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्याची संधी होती परंतु कुठेतरी चूक केली आहे.
कृष्णाने ही कॅच महत्वाची होती. ही कॅच म्हणजे आपण जवळजवळ ही मॅच पकडली होती, परंतु कुठेतरी चूक केली आहे. आणि झेल कोणाचा सोडलाय आपण? हा झेल सोडलाय एका घातक फलंदाजा. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्याचबरोबर इथे जर पाहायला गेला तर नक्कीच एक चांगला चेंडू पेश केल्यानंतर षटक संपुष्टात. आता मात्र 6 चेंडू 27 धावा. इंदरगा स्पोर्ट्स संघ कुठेतरी जर पाहायला गेला तर एक रणनीती दुसऱ्या मॅच मध्ये ते पराभूत मला वाटतं मुद्दाहून झाले होते. त्यांना इथे या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेला तर एक समीकरण जे आहे ते खेळायचं होतं. पहिला संघ जो आहे तो तिसऱ्या संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि म्हणूनच ते रणनीती 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडू 27 धावा त्यांची रणनीती या मॅच मध्ये अंगलट आले त्यांच्या, कारण का आजच्या दिवसामध्ये एक सर्वोत्तम संघ होता इथे मात्र ग्रामीण मराठा बेळगाव संघ, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये ते कुठेतरी एफर्ट लावताना पाहायला मिळाले नव्हते. त्यांना वाटलं होतं की दक्कन पन्हाळा संघाला आपण हरवू, एकदा हरवलंय पुन्हा एकदा हरवू, परंतु सोपं नाहीये दक्कन पन्हाळा संघाला हरवणं. आणि आज संघ असा आहे की एक झालेल्या चुका त्या चुका विसरून पुन्हा एकदा नव्याने साम्राज्य उभं करण्याची ताकद आहे. कारण का हा संघ जीवन शिंदे सरांचा संघ आहे, जो संघ लढवं या संघ म्हणून ओळखला जातो. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाचं नाव जे आहे ते पाहायला मिळालं होतं. याच दक्कन पन्हाळा संघाने सावकार चषकाची 1 लाखाची स्पर्धा ही देखील जिंकली होती. हा संघ आहे तो ज्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय आणि त्या संघाला कुठेतरी तुम्ही हलक्यात घेतलंय, ती चूक केली आपण. सुरुवातीला त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली नव्हती, सुरुवातीला ती एकी पाहायला मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर पन्हाळ्याचे हे वाघ एकत्र आले आणि ती वाघाची जी दहाड असते ती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. शुभम गायकवाड अजून एक उभरता सितारा, एक जबरदस्त खेळाडू, त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आपण त्यांना देखील स्क्रीनवरती पाहिलंय. शुभम गायकवाड एक जबरदस्त खेळाडू, आळवे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. त्याचबरोबर अक्षय लाड हे देखील आळवेलाच बिलॉंग करणारे आहेत. म्हणजे पन्हाळा विभागातील जे खेळाडू आहेत ते एकत्रित आलेत आणि एक संघबांधणी केली गेली. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील, फिरकीचा अजून एक जादूगार. वरंगे पाडाळे हे गाव आणि या गावातून एक फिरकीचा जादूगार तयार झाला. पहिला चेंडू वरती आसमानी टोला, परंतु फटका बसला. अनिकेत आनंद पाटोळे एक जॉन्टी रोड मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी चेल टिपला आणि फलंदाजाला माघारी परतवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर 5 चेंडू 27 समीकरण. पहा आपण केलेल्या चुका किती महागड्या ठरतायत. या चुका आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकतात. आता मात्र 5 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे, म्हणजेच गोलंदाजासाठी समीकरण सोपं असणार आहे. 2 चेंडू आपल्याला चांगले टाकायचे आहेत, परंतु जर सगळे चेंडू खराब टाकले गेले तर या 5 चेंडूवरती 27 धावा देखील येऊ शकतात. फलंदाजामध्ये ताकद आहे, परंतु इथे मात्र फिरकीचा जादूगार जादू चालवतोय. नक्कीच जबरदस्त चेंडू टाकलाय. संकेत आले, कोणते संकेत देतील पाहायचं आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती त्यांना संकेत दिलाय अजय पाटीलने. वरंगे पाडाळे या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि त्याने देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. दुसऱ्या चेंडूवरती फिरकीची जादू पेश केली. ओहो जबरदस्त चेंडू. नक्की 6 चेंडू देखील निर्धाव टाकला गेलाय. या आधीच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात धावा आल्या होत्या, परंतु फिरकीच्या जादूगाराने आता जादू चालवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त या मॅच मध्ये तो अनुभव पाहायला मिळाला. या मॅच मध्ये ती एकी पाहायला मिळाली. ओहो नक्कीच चांगला चेंडू पेश केला. अजून एक निर्धाव चेंडू, धीम्या गतीचा चेंडू आणि याच धीम्या गतीच्या चेंडूवरती फसताना पाहायला मिळाले आहेत. हे चेंडू इथे मात्र आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आले आहेत, म्हणजेच मिडल षटकाकडे वाटचाल केली जाते. 2 चेंडू 27 ची गरज आहे.
हो दूरवरून फटका आणि बॅक टू द बॉलर फटका, थोडस स्क्वेअर खेळल्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे जिंकण्यासाठी एक चेंडू 26 धावा. जीवन शिंदे सर खुश असतील, तानाजी चौगुले तानाजी खांडेकर हे देखील खुश असतील, कारण का तानाजी खांडेकर हे देखील जर पाहायला गेले तर नक्कीच याच दक्कन पन्हाळा संघाचे सपोर्टर आहेत, खूप सारे सपोर्टर आहेत या संघाचे आणि ते आज खुश आहेत आपल्या संघाचा खेळ पाहून. नक्कीच दक्कन पन्हाळा संघ हा आजच्या दिवसामधील दुसरा संघ ठरलाय जो आजच्या या 2 संघांमधून 4 संघांमधून हा संघ सुपर 8 ची फेरी गाठताना पाहायला मिळालाय. सुपर 8 ची फेरी गाठली आहे या दक्कन पन्हाळा संघाने. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला, परंतु त्यानंतर त्यांनी चुका सुधारला आणि सुपर 8 ची फेरी गाठली आहे. आणि याचबरोबर ग्रामीण मराठा बेळगाव संघ या संघाचं अस्तित्व इथे संपुष्टात आहे, तरी देखील तनिष नाईक आणि त्याचबरोबर सुशांत असतील या युवा खेळाडूंनी जी कामगिरी केली ती जबरदस्त. नक्कीच या कामगिरीबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबर tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट